कुठे काय माहिती, पुढे बोलत नाही वाटते आम्ही पुण्याला चाललोय नीता मावशीकडे. इथं फुल तयारी मध्ये आली आहे. हे आपलं नुसती खातेस काय चाललं आता? पहिल्यांदा इथे काही व्यवस्था नव्हती रिक्षाची वगैरे, तेव्हा आम्ही डोंगर चढून ती करवंद खात, जांभळं खात, नंतर आंबे खात खूप मजा यायची. गुड मॉर्निंग पीपल. सो आज आहे माझ्या ब्लॉगचा डे 14 आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. अँड काल मी ब्लॉग करण्याचा असं काय प्लॅन नव्हता. व्हिडिओ काढत गेली आणि ब्लॉग बनवलाय. सो त्यामुळे मी आता सकाळी हा वेलकम ब्लॉग म्हणजे वेलकम व्हिडिओ शूट करते. तर तुम्ही बघा पुढे काय काय होते ते. पण बाय बाय. आता वाजल्यात रात्रीचे 1. चिंब काळोख आहे. काळोख म्हणजे रस्त्यावर कोणी नाहीये आणि आम्ही निघालोय कुठे काय माहिती. हम सिर्फ चले जा रहे हैं, ना जाने कौन से रास्ते, ना जाने कौन से जगह, बस चले जा रहे हैं. मला तर वाटलं की एक छोट्या ड्राईव्हसाठी चाललोय, पण आम्ही आता तर ऐरोली पण क्रॉस केलं. आता तरी सांगा कुठे चाललोय. किंवा ठिकाणी जाऊ सांगतो काय बाई कुठे चालले. बाबा तुम्हाला तरी माहितीये का कुठे चालले? पुढे बोलत नाही बायकोच्या. अरे पुढे बोलत नाही बायकोच्या. असा काय असा आज्ञाकारी असा नवरा कुठे भेटेन का? मम्मी पुण्याला चाललोय काय? मला तर वाटते आम्ही पुण्याला चाललोय नीता मावशीकडे. हा रोड तर पुण्याला जातो. रायडिंग लिफ्ट करत नाही लोकांना. ऐकिया आता बरोबर बोलले ऐकिया. मगाशी ऐका करत होती. ही तर फुल तयारी मध्ये आली आहे. खाणं जेवण बिवण पण घेतलं. अरे भाई कुठे चाललोय? माझी मम्मीनी आणली आहे भाकरी आणि टोमॅटो चटणी. उघडते की नाही. आणि टोमॅटोची चटणी. मम्मी तुला माहित होतं आपण लॉंग एकदम ड्राईव्हवर चाललोय. हे आपलं जेवण. अब बजे रात के 2 और हम बस चले जा रहे. मंजिल का पता नहीं ना राह का पता, बस चले. ते आहे ठाणे, जेपी, पुणे, गोवा, लोणावळा या पुणे. नक्की कुठे चाललोय आपण? आता तर कन्फर्म झालंय की आम्ही चाललो आहे हो मावशीकडे. अरे वे टू कोल्हापूर, खालापूर. चाललो कुठे नक्की? काट काळोख, अंधेरी रात्र आणि काय नाही. आता वाजले 2:50 आणि आम्ही पोचलोय पाली. मम्मी नक्की कुठे चाललोय? सरप्राईज. हिच्या सरप्राईज मध्ये आमचं सरप्राईज होतंय. आता आपण सध्या एका लंच होमच्या इकडे थांबलेलो आहोत चाय पियायला. आता या बाईचं जेवण झालं. ही परत काहीतरी खाते. नुसती खातेस काय चाललं आता? गरम भजी खाते मी. गरमागरम भजी. तिकडी
जंगलच आहे पूर्ण. ही गावची झाडं जेवढी सकाळची सुंदर वाटतात तेवढी रात्रीची खौफनाक का वाटतात. काय डेंजर वाटतात ना रात्रीची ही झाडं, चटकिनी सारखी. ये रास्ता जो मंजिल है उस मंजिल की हम जहां. आता आपण पोचलेलो आहो. धन्यवाद लिहिलंय. शौर्या हॉटेल. हॉटेल शौर्या. आपल्या जायचं कुठे? लेफ्ट. लेफ्टला. महाड. महाड. मम्मी आपण कुठे चाललो? कुठे? कळेल कळेल. गाड़ी का पेट्रोल खत्म होगा तो जिधर अपना गाड़ी लेके जाती उधर. हे कुठे चाललेत भैया? गोवा. मी हा रस्ता गोव्याला जातो ना, मग आपण गोवा चाललोय. पापडा रोड तोच आहे. पण मम्मी मी गोव्याला चालले तर मी कपडे तर नाही घेतले गोव्याचे. आपण घेऊया तुला नवीन. नवीन कपडे गोव्याला. गोवा वाले बेच पे फोटो मेरी खिच बे. नळोली गावामध्ये आता एक कोणतं गाव आहे मला पण माहिती नाही. रस्ता काळोख आहे पूर्ण, त्यामुळे काही नावं पण दिसत नाहीये. बघूया आपण कुठपर्यंत जातोय. म्हणजे काही आज ठाणच घेतलेलं आहे की बाई विचार केलाय की असं कुठे जायचं कोकणच्या रस्त्याने. कंटिन्युअसली गाड्या येत आहेत आणि इनफॅक्ट भरून भरून येतात. आपण आता आहे ओल्ड गोवा रोडवर. आता वाजले 4:40 आणि आम्ही थांबलो आहोत महाडच्या इकडे ना. कोणतं गाव आहे? तो गाव कोणतं आहे? माणगाव यायचं बाकी आहे. इंदापूर गावाच्या इथे पोचत आलोय. 5 मिनिटांमध्ये इंदापूर येईल. सो आता आम्ही चाय पिण्यासाठी थांबलो आहे. अँड खूप पाच बाहेर आहे. अजून महाड हे सगळं बाकी आहे. माणगाव येते नाही. आपण फक्त चालतोय आणि मम्मी काय सांगायला तयार नाही की कुठे चाललोय. तर आता जिथपर्यंत नेक्स्ट स्टॉप येत नाही तिथपर्यंत आपण थोडं झोपून घेऊया. आपलं अनिकेत ड्राईव्ह करतोय. मम्मी पाठीमागे झोपलेली आहे आणि इकडे आपण चाललो आहोत. आभाळ किती सुंदर वाटतं. गावासारखं दुसरं निसर्ग नाही. हे असं निसर्ग तुम्हाला मुंबईला बघायला मिळेल का? थोडं सुंदर. मुंबईला तुम्हाला फक्त कॉन्क्रीटची कडक रस्ते.
आहे माझ्या मम्मीच्या मामाचं गाव, दिवाण खवटी. इकडे सगळे दिवाणे राहतात म्हणून इथे याचं नाव आहे दिवाण खवटी. इथे रस्ता आहे की तो आहे गेला पाठी. पहिल्यांदा इथे काही व्यवस्था नव्हती रिक्षाची वगैरे, तेव्हा आम्ही डोंगर चढून तिथून आमच्या गावातून आम्ही खाली उतरायचो. तेव्हा नातूनावर धरण आम्हाला लागायचं आणि तिथून पुढे चालत आम्ही आमच्या मामाच्या काही दिवाणखवटीला यायचो. पण एवढी मजा यायची ना तेव्हा, म्हणजे कसं की करवंद खात, जांभळं खात, नंतर आंबे खात, खूप मजा यायची. मग आम्हाला काय काय जण घाबरायचे, ते रानडुक्कर येतात म्हणून, आणि मग खूप घाबरायचो. आम्ही लहान होतो, आपल्याला काही कळत नव्हतं, पण खूप मजा यायची. पण ती मजा वेगळीच होती. आणि आता काय सगळीकडे रिक्षा एसट्या झाल्यात, त्यामुळे ते जाणं आता सगळ्यांनी बंद केलं. ते सगळे त्या मार्गाने जातात आता. पण जी मजा डोंगर चढण्यामध्ये होती ती कुठेच नाही. गोलगुपित. आता आपण चाललो आहोत. आता मी मला सांगते सिक्रेट, मी माझ्या आईच्या गावी चालली आहे, म्हणजे माझ्या माहेरी. कुठे? अंबई खेड. तिथे आमची एक पालखी येणार आहे देवीची. पेरी कोटेश्वरी मानेजोलाई आमची देवी आहे, ती पालखी येणार आहे उद्या. त्यासाठी मी चालली आणि मी सगळ्यांना घेऊन चालली. सो आम्ही चाललोय मामाच्या गावी अंबयाला खेडमध्ये. आम्ही चाललोय शिमगा उत्सवासाठी. तर पहिल्यांदा आम्ही बघणार आहोत देवी येताना. तिथे जी मजा असणार आहे ती, आणि कसं म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो गावी. आता आम्ही पोचलो आहे भरणा नाक्याला, आणि इथून अंबया हार्डली 20 मिनिटचा रास्ता आहे. आणि आता आपण जाऊया मामाच्या घरी. माझ्या मामाने नवीन घर बनवलं आहे, तर त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच टाकेन आपल्या चॅनलवरती. सॉरी फॉर माय फेस. आम्ही आता एवढं ट्रॅव्हल करून आली तर माझा फेस एकदम घाण दिसत असेल. आणि माझी मम्मी ते सकाळ सकाळीचा फोन चालू झाला. अंबानी आहेस काय? जेव्हा बघा त्या फोनच चालू असतात.
आणि आता आपण पोचलो आपल्या मामाच्या गावी. किती चेंज झालंय. माझ्या मामाच्या घरी सावित्री निवास. आपला हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया. उद्या भेटूया एक नवीन ब्लॉग सोबत. माझ्या मामाच्या गावचा ऑलमोस्ट 3 पार्ट्स येणार आहे, तर डोंट फॉरगेट टू सी इट. अँड इट वॉज व्हेरी सरप्रायझिंग की मम्मीने सडनली प्लॅन बनवलं. 2-3 ट्रिप्स असे झालेत आमचे की सडन प्लॅन्सनी झाले. युजली आम्ही सडन प्लॅन्सनी ट्रिप नाही करत, पण पहिल्यांदा असं झालं की आम्ही सडन प्लॅन्सनी ट्रिप केलं आहे. सो इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. अँड येस, आपण नंतर भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. तिथपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, शब्बा खैर. आणि आमचं एक फूड चॅनल पण आहे, कविता फूड अँड ब्लॉग्स. तर अगर तुम्ही त्याला पण सबस्क्राईब करू शकता. त्याचं पण लिंक जे आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्सवरती देत आहे. आणि अगर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा. जेणेकरून जे पण मी व्हिडिओज अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुमच्याकडे सगळ्यात पहिला भेटत असेल. आणि प्लीज इग्नोर माय फेस. आय नो खूप डल झालं आहे माझा फेस, कारण की खूप ट्रॅव्हल केलं आणि खूप दमले. आय एम सो एक्झॉस्टेड. इट्स 8:30 आणि मला तर थोडीशी झोप पाहिजे. आय एम टोटली एक्सायटेड आणि आय एम सो एक्झॉस्टेड. आता मी थोडंसं आराम करणार आहे. थोड्या वेळातच उद्या भेटू एक नवीन ब्लॉगसोबत. अँड तिथपर्यंत थँक्यू, बाय बाय, सी यू अँड थँक्स फॉर वॉचिंग.